नमस्कार मंडळी. असं म्हणतात की जगात सर्वात महागडी कोणती गोष्ट असेल तर ती आहे विश्वास आणि खरी माणसं. बऱ्याचदा आपण एका व्यक्तीला खूप चांगलं समजतो, पण वेळ आल्यावर कळतं की आपण माणूस ओळखण्यात खूप मोठी चूक केली. अनेकाचा हा अनुभव असतो की समोरच्याला मी कधीच कमी पडू दिलं नाही, पण तरीही त्या नात्यात मला सन्मान मिळाला नाही. असं का होत असेल? असं का होतं? आपण कोठे चुकतो? हे चाणक्य नीतीमध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे, ज्याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे सोन्याची ही परीक्षा होते, घासून कापून तापवून आणि ठोकून केली जाते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा सुद्धा त्याचे चार गोष्टीवरून केली जाते: त्यांचा त्याग, त्यांचं चारित्र्य, त्यांचे गुण आणि त्यांची कर्म. तुमच्या आयुष्यातील नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आज आपण कोणत्याही वादात न पडता माणूस ओळखण्याची 5 अचूक लक्षण आणि समाजात आपली किंमत 10 पटीने कशी वाढायची याच्या प्रॅक्टिकल पद्धती पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका, कारण हा तुमचा आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. माणूस ओळखण्याची 5 प्रॅक्टिकल लक्षणं. कोणीही माणूस वरून कसा दिसतो किंवा कसा बोलतो यावरून तो चांगला किंवा वाईट हे ठरत नाही. जर तुम्हाला एखाद्याचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर त्यांच्या या 5 गोष्टीकडे लक्ष द्या. छोट्या किंवा गरीब लोकांशी त्यांचं वर्तन, त्यांची वागणूक कशी आहे. जर एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप गोड बोलत असेल, पण हॉटेलमधील वेटरशी, रस्त्यावरील कचरा उचलणाऱ्याशी किंवा वॉचमॅनशी उद्धटपणे वागत असेल, तर समजून जा की तो माणूस मनाचा चांगला नाही. तो तुमच्याशी गोड बोलतोय कारण सध्या त्यांचा तुमच्याशी स्वार्थ आहे. माणसाची खरी लायकी ही तो स्वतःपेक्षा कुमकुवत लोकांशी कसा वागतो यावरून ठरते. राग आल्यावर बदलणारी भाषा. माणूस जेव्हा शांत आणि आनंदी असतो तेव्हा तो खूप चांगला आणू शकतो, पण जर तुम्हाला त्यांचा खरा चेहरा पाहायचा असेल तर त्याला एकदा राग येऊ द्या. रागाच्या भरात माणसाचं स्वतःच्या जिभेवरचं नियंत्रण सुटतं आणि त्यांच्या मनात जे काही दडलेलं असतं ते बाहेर येतं. रागातही जो माणूस मर्यादा सोडत नाही तोच खरा माणूस असतो. इतरांच्या यशावर त्यांची पहिली रिॲक्शन काय असते? जेव्हा तुमच्या ओळखीच्या कोणाला तरी खूप मोठं यश मिळतं, जसे की नवीन गाडी, घर, मोठी नोकरी, तेव्हा त्या व्यक्तीची पहिली रिॲक्शन काय असते ते पहा. ती व्यक्ती मनापासून कौतुक करते की लगेच त्यात काहीतरी दोष शोधायला लागते? अरे, कर्ज काढून घेतली असेल ना गाडी. दुसऱ्याच्या सुखात ज्याला आनंद होत नाही तो कधीच कुणाचा सखा असू शकत नाही. तर नेहमी लक्षात ठेवा. आणि वचनाची किंमत. काही लोक हवेत खूप मोठ्या बाता मारतात, तू फक्त सांग, मी तुझ्यासाठी काहीही करेन. पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा हजार बहाणे सांगतात. जे लोक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दिलेल्या शब्दाला जागू शकत नाहीत, त्यांच्यावर आयुष्यातील मोठ्या निर्णयावर ते कधीच विश्वास ठेवू नका. नंबर 5. कठीण प्रसंगात बदलणारी भूमिका. जेव्हा तुमच्यावर किंवा त्यांच्यावर एखादं संकट येतं तेव्हा ते कसे वागतात? संकट काळात जे लोक स्वतःचा फायदा आधी पाहतात आणि जबाबदारी घ्यायला घाबरतात ते नात्यात कधीच प्रामाणिक राहू शकत नाहीत. म्हणून सतर्क राहा. लोक आपली व्हॅल्यू का करत नाहीत? आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. बऱ्याचदा आपण तक्रार करतो की मी कोणाचंच वाईट करत नाही, तरीही लोक माझा आदर करत नाहीत. मंडळी, आदर हा मागून मिळत नसतो, तो कमवावला जातो. लोक आपली किंमत का करत नाहीत याचे मुख्य 3 सायकोलॉजिक नियम आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःची मर्यादा ठरवलेली नाही. लोकांनी तुमच्याशी कसं वागावं याचे नियम तुम्ही स्वतः ठरवायचे असतात. जर कोणी तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोललं आणि तुम्ही ते जाऊ दे, आपलाच माणूस आहे म्हणून सोडून दिलं, तर तुम्ही त्यांना पुन्हा अपमान करण्याची परवानगी देतात. नंबर 2, अति भावनिक होऊन निर्णय घेणे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे दाखवून देता की तू माझ्या आयुष्यात नसेल तर मी जगू शकत नाही, तेव्हा समोरचा माणूस तुमच्या भावनाशी खेळायला लागतो, कारण त्याला माहीत असतं की तुम्ही कोठेच जाणार नाही. तिसरी गोष्ट, स्वतःच्या वेळेची किंमत न करणे. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या छंदांना, कामांना किंवा करिअरला वेळ न देता नेहमी इतरांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध राहत असाल तर तुमची व्हॅल्यू एखाद्या फालतू वस्तूसारखी होते. नंबर 3,
स्वतःची व्हॅल्यू आणि आदर वाढवण्याचे प्रॅक्टिकल नियम. आता आपण पाहूया की समाजात आणि नात्यात आपली स्वतःची हक्काची जागा आणि आदर कसा निर्माण करायचा. हे 5 नियम आजपासूनच डायरीत लिहून ठेवा. स्ट्रॉंग बाउंड्रीज तयार करा. तुमच्या आयुष्यात एक अशी रेष असावी जी ओलांडण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. जर कोणाचं बोलणं किंवा वागणं तुम्हाला खटकत असेल तर तिथल्या तिथे अत्यंत शांतपणे कडक आवाजात त्यांना सांगा की मला अशा प्रकारची भाषा किंवा मस्करी आवडत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हा लोक तुमच्याशी बोलताना विचार करायला लागतील. नंबर 2, रहस्यमयी बना. आपलं आयुष्य एका उघड्या पुस्तकासारखं करू नका. तुमच्या आयुष्यात पुढे काय चाललंय, तुम्ही काय प्लॅन करताय, तुमचे वीक पॉईंट्स काय आहेत हे कोणालाही पूर्णपणे माहीत नसावं. ज्या गोष्टी सहज समजतात त्याबद्दल लोकांचं कुतूहल संपतं. थोडे शांत राहा, कमी बोला आणि काम जास्त करा. नंबर 3, स्वतःची एक स्किल किंवा ओळख निर्माण करा. रिकाम्या माणसाला कोणीच मान देत नाही हे कटू सत्य आहे. जेव्हा तुमच्याकडे एखादं असं कौशल्य असतं ज्यांची लोकांना गरज असते तेव्हा लोक तुमच्याकडे आदराने येतात. स्वतःला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करा. पैसा आणि यश माणसाला आपोआप आदर मिळवून देतो. नंबर 4, रिॲक्ट करणं बंद करा. कोणीतरी काहीतरी बोललं की लगेच चिडणे, वाद घालणे किंवा स्वतःचं स्पष्टीकरण देत बसणे बंद करा. तुमची शांतता हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र असलं पाहिजे. समोरचा व्यक्ती जेव्हा तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही शांत राहून फक्त हसता तेव्हा त्यांचा अहंकार तेथेच तुटतो. प्रत्येक नात्यात अंतर ठेवा. नात्यामध्ये प्रेम नक्कीच असावं पण आंधळेपणा नसावा. कोणावरही एवढा विश्वास ठेवू नका की उद्या त्याने फसवणूक केल्यावर तुम्ही कोलमडून पडाल. प्रत्येक नात्यात एक निरोगी अंतर ठेवा जेणेकरून तुमची मानसिक शांतता कधीच भंग होणार नाही. मंडळी, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, हे जग एका आरशासारखं आहे. तुम्ही स्वतःला जशी किंमत द्याल तसेच हे जग तुम्हाला वागवेल. जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर लोक तुमच्यावर पाय देऊन पुढे जातील. पण जर तुम्ही स्वतःचा आदर कराल, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवाल तर हे जग झुकल्याशिवाय राहणार नाही. माणसं ओळखायला वेळ द्या. घाईघाईत कोणालाही आयुष्यात एवढी मोठी जागा देऊ नका की नंतर पछतावा करावा लागेल. तुम्हाला काय वाटतंय, माणूस ओळखण्याची ही लक्षणं तुम्हाला पटली का? आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी तुम्ही यातील कोणता नियम सगळ्यात आधी पाळणार आहात? मला कमेंट करून नक्की सांगा. हा सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या खास मित्रासोबत हा शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा कंटेंट घेऊन मी नेहमी येत असते. स्वतःवर काम करत राहा, स्वतःची व्हॅल्यू वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.